मोठी बातमी समोर येते। नागपूरच्या मिहानमध्ये रामदेव बाबांच्या पतंजली उद्योग समूहाने संत्री प्रक्रिया प्रकल्प सुरू केला। या प्रकल्पाला आता रोज 800 टन संत्र्यांची गरज आहे। एवढ्या प्रमाणात संत्री न मिळाल्यास रामदेव बाबांवर येथे योगासन करण्याची वेळ येऊ नये अशी मिश्किल वक्तव्य टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। नागपूरच्या वनामती येथे आयोजित संत्री उत्पादकाच्या कार्यशाळेत नागपूरसह विदर्भातील संत्री उत्पादकाला चांगला दर आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या विषयावरही गडकरी बोलत होते। आता मी काल धारमध्ये होतो, मध्य प्रदेशमध्ये। तिथले मुख्यमंत्री आणि मी होतो। मला एक शिष्टमंडळ भेटायला आलं। ते संत्रा उत्पादक शेतकरी होते। ते मला काय म्हणाले की आमच्या इथल्या छोट्या संत्र्याला 2 रुपये किलो भाव आहे, तर ते रामदेव बाबाच्या ह्याच्यात आमचा संत्रा विकून द्या। मी म्हटलं बिलकुल विकून देतो, तुम्ही ट्रान्सपोर्टर बघा। आणि आता रामदेव बाबा 20 ते 22 रुपये किलो संत्रा घेणार आहे, त्यामुळे तो छोट्या संत्र्याला 10-12 रुपये होता, तो 22 रुपये भाव मिळणार। तुम्ही फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार करा, आणि नाहीतर इंडिव्हिज्युअली ट्रकमध्ये टाकून आणून द्यायचं। त्याचा आता सध्या बंद आहे। आम्ही तर टाकायला लावला त्यांना एवढा मोठा कारखाना, पण संत्रा नाही भेटला तर ते काय करतील? त्यांना योगासन करायची वेळ येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।